आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नंदाई, ह्या बघा ना, खूप छान छान डिझाईन्स आहेत. सुंदर आहे ग जयाताई. सुरेख मेहंदी काढा बरं का गौरीच्या हातावर. नंदाई आजी, मला कोपऱ्यापर्यंत काढायची आहे. अरे बापरे, कोपऱ्यापर्यंत? बरं बरं, नक्की काढूया. नंदाई, ही कशी वाटली? छान आहे नाही? सुरेख आहे ग. खूप छान छान आहे. ते खाऊ नका, नाही तर चटणी समजून समोसा बुडून खाल. अरे पण मग आहे का ते? मेहंदी आहे मेहंदी. अहो सकाळपासून भिजून ठेवली होती. ते काय ब्रश पण आणलाय त्याचा. असं ब्रशनी लावायचा, असं छान दिसेल. चंदू, डोकं चालवायचंच नाही असं ठरवलंय का तू? अरे ती केसाला नाही लावायची आहे मेहंदी, हातावर लावायची आहे. हाताला तुमच्या नका लावू, नाहीतर खाता नाही येणार. तुम्ही केसांनाच लावा. चंदू, चेष्टा करतोस माझी? चंदू, घरात लग्न आहे की नाही, म्हणून सगळे हातावर मेहंदी लावणार आहेत. हा, आपण नवरी मुलगी कुठे आहे? ही काय इथे? आई, आज आम्ही तुला हात भरून मेहंदी काढणार आहे. जया मावशीला खूप छान मेहंदी काढतायत. गौरी, ह्या बघ काही छान छान डिझाईन्स आहेत. तुला जी आवडेल ती तू सिलेक्ट कर. मी काय म्हणतो, आपण रुद्र सरांचा चेहरा काढूया तिच्या हातावर. म्हणजे दादा गौरीच्या मुठीत असं म्हणता येईल का? मी तर मुठीतच आहे त्यांच्या. अगं बाई, त्यासाठी मेहंदी काढायची काय गरज आहे? रेवती, अगं तू प्लॅन बदललास की काय? हे काय चालवलंयस तू? तर सगळं त्यांच्याच फायद्याचं करतेस की. अगं आई, जरा शांत बसतेस का? बकऱ्याचा बळी द्यायचा असेल ना, तर त्यालाही आधी खाऊ पिऊ घालतात. सगळं प्लॅन प्रमाणे होणार. डोंट वरी.
बिट्टी त्यांच्या मेहंदीची वाट लावणार. रुद्र, आता गौरीच्या हातावर मेहंदी काढतोय आपण. म्हणजे तिला जेवता नाही येणार हातानी, तुला भरवावं लागेल. हा भरवेन की. हे काय समोसा वगैरे आहे? पार्टनर, असं खाऊ घालणार आहेस? आई तुला स्वतः स्वयंपाक बनवून खाऊ घालते ना, आता तू पण कर. वाह बिट्टी वाह, शाबास. कमान रुद्र, कमान. भाऊजी, भरवायचं तर आहेच, पण त्याचबरोबर आम्ही गौरीच्या हातावर जी मेहंदी काढणार आहोत ना, त्यात तुम्हाला तुमचं नाव शोधायचंय. नाही म्हणजे तरच आम्ही समजू की गौरीवर तुमचं खूप प्रेम आहे ते. काय का म्हणजे? नाही नाही, हे केलंच पाहिजे आणि मला पूर्ण खात्री आहे रुद्र हे करून दाखविलच. काय चंदू शेठ, बरोबर आहे की नाही? हा मग दाखवणार दाखवणार, रुद्र सर दाखवणारच. ओ ओ रुद्र सर, चला किचन मध्ये. बर काय कर. नवरदेव, नवरदेव आले किचन मध्ये काहीतरी बनवायला. बघूया आता काय बनवतात ते. बनवा. गप्पा बसा. तुम्हाला काय गरज होती बाहेर बोलायची? मी नाही बोललो, बिट्टी बोलली, तुम्ही विसरलात. बनवा. तुम्ही बनवा. मी नाही बनवणार. तुम्ही चिटिंग नाही करायची. तुम्हाला येत असेल ना काहीतरी बनवता. येतं ना? लिंबू सरबत बनवू? वा वा, लिंबू सरबत बनवा. मग ते भातावर खायचं की भाकरी बरोबर खायचं? अहो लिंबू सरबत कोणी जेवायला बनवतं का? लिंबू सरबत ते जास्त गरम झाल्यानंतर बनवतात, म्हणजे प्यायला गरमीत, है ना? तुम्हाला काहीच येत नाही का? काहीतरी येत असेल ना? हा, एक मिनिट. नूडल्स बनवू? त्याला 2 मिनिटं लागतात. नाही, नूडल्सच बनवूया. नूडल्स बनवायचे? हा बनवूयात. पण नूडल्स साठी काय लागेल? गव्हाचं पीठ. जाऊ दे, गव्हाचं पीठ नाही लागत. सुरुवात कुठून करायची? नाही, गव्हाचं पीठच लागतं. असं मळायचं, त्याच्यानंतर मग गौरी, गौरी, भाऊजींचं नाव लिहायचं आहे ना? काय नाव लिहायचंय ग? अरे जयाताई, बघितलत ना किती लाजते ती? नंदाई, आता मी अशी सोय केली आहे ना की या कोणमधून मेहंदी बाहेरच येणार नाही.
चांगला होता ग बाई, कचा कचा कापला ग बाई. अहो कुठे कापलाय अजून? तुम्ही गप्प बसा जरा. आधीच बाहेर बोलून फसलोय मी. अहो मला काही जमत नाही हो, काय करू मी? काय करू? थांबा थांबा, तुम्ही शांत व्हा. हा, मी काहीतरी आयडिया बघतो. गुडघ्याला हात लावला ना, मला लगेच सुचतं. आयडिया. आपण आहे ना, आपण काय करूया? काय करूया? काय करूया? पटकन सांगा ना. सांगतो ना. आयडिया आयडिया आयडिया. आपण बाहेरून मागूया. ग्रेट आयडिया आहे. बाहेरून मागूया. मग काय उपाशी कोण राहील तुमच्या नादी लागून? मी बाहेर कबूल केले ना, मी बनवणार म्हणून. मग आता गौरीजींसाठी मीच बनवणार. बनवा. आणि माझ्या स्वतःच्या हाताने त्यांना भरवणार. बरोबर. नंदाई, मला एक फोन करायचा आहे, करू? अगं हे काय विचारणं झालं का? जा की. मुलं तुझ्या फोनची वाट पाहत असतील ना, जा. श्वेताताई, फोन. हो. आले. बिट्टी, इकडे ये बाळा. तू काढतेस माझ्या हातावर मेहंदी? हो. दे आई तिला कोण. ये. बिट्टी, काय झालं ग? या कोण म्हणणं मेहंदीच येत नाहीये. अरे बापरे. बिट्टी, एक काम कर, माझ्या खोलीचा तिथे मेहंदीचा कोण आहे, घेऊन ये. हॅलो, जेवण झालं का? पटकन होईल असं काहीतरी करा. आश्रमातली मुलं समजूतदार आहेत. तुम्ही जे कराल ना ते प्रेमानं खातील. फार काळजी नका करू. एक काम करा, साधी खिचडी बनवा ना. मी तुम्हाला रेसिपी सांगते. कुकर घ्या, कुकर. तांदूळ घ्या आता.
काय मग गौरी, काढायचं ना नाव अहोंच? हा अरे ही लाईट कशी अशी मधीच गेली? चंदूशेठ, लाईट गेलीये. बघतो प्रकाश. हा मी बघतो म्हटलं, पण मला दिसत नाही काय. हळू अंधार या. अचानक लाईट्स कसे गेले? नेमकं आता मेहंदी काढणं चाललंय आणि आई कुठे जातेस ग अंधारात? तुला काय हवंय ते इथेच माग. बिट्टी बाळा, अंधारात फिरू नकोस ना, लाईट गेले. जिथे तिथेच थांब. बिट्टी बिट्टी कुठे गेली अचानक? हो ना, ही बिट्टी कुठे? रुद्र, अरे बिट्टी आली आहे का तिथे? नाही. बिट्टी, 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 नाही मी बघतो. अरे संकश रे. बिट्टी, अंधार आहे सावकाश. हे बघ, शांत होतो इथे बस बरं. नंदा शांत होतो, काही नाही, घाबरू नकोस. लाईट गेली ना म्हणून ती घाबरली असेल. बस शांत हो. बिट्टी, अगं काय झालं? उठ बरं. बिट्टी कुठे लागलं? थँक गॉड. म्हटलं ना तुला, लाईटमुळे प्रॉब्लेम झाला असेल तिला. टेन्शन नको, रिलॅक्स. काय झालं? अंधारात पडली ती, लागलंय तिला. अगं बाई, बिट्टी खूप लागलं का बाळा? नाही, थोडस. रुद्र, अरे काय झालं रे? काही नाही नंदाई, काळोख होता तर धडपडली ती, पण इतकं नाही लागलंय. गौरी, हात दाखव तुझा. गौरी, मेहंदी पुसली तुझी. बिट्टीलाही लागलं. आता ग गौरीजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही हात धुवून या.
नाही नको असू देत. गौरी जा, आधू आणि नव्याने मेहंदी काढ. हं? मी आहे बिट्टी जवळ. ओके.